टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। कलियुगात पक्ष चिन्हाचं हरण होतंय, इतर लोकांना एक वचन कसं कळणार? अमोल कोल्हे यांची अजित पवार गटावर टीका। राम मांसाहारी असल्याच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त, मात्र आव्हाड वक्तव्यावर ठाम। शिर्डीत विश्व हिंदू परिषदेकडून आव्हाडांच्या फोटोला फासलं काळं। आव्हाड शिर्डीत आले की योग्य उत्तर देऊ, विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांचा इशारा। 2005 पूर्वी रुजू कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार, राज्यातील 4.5 ते 5 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुधासाठी सरकार देणार 5 रुपयांचं अनुदान। दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक संपन्न, आरक्षण सर्वेक्षण कसं असावं यावर बैठकीत चर्चा। गोखले इन्स्टिट्यूटचे अरुण रानडे यांच्यासोबत झाली चर्चा। खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, भावना गवळींना आयकर विभागानं 19 कोटी रुपयांचा हिशोब देण्याची बजावली नोटीस। अयोध्येतील राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुट्टी द्या, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। रोहित पवार काय बोलतात याकडे लक्ष देत नाही, तर रोहित पवारांना मी फार महत्त्वही देत नाही। रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर आव्हाडांचं प्रत्युत्तर। आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात पुण्यात भाजपाचं आंदोलन, पुण्यातील अलका चौकात भाजपाचं आंदोलन। सिल्लोडमध्ये सत्तारांची हिटलरशाही, गौतमीची लावणी पाहायला आलेल्या लाठ्यांचा त्यांना प्रसाद द्या, हड तुटेपर्यंत लाठीचार्ज करा, सत्तारांची पोलिसांना चिथावणी। ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावरून मुरलीधर जाधवांची हकालपट्टी, जाधवांनी हातकणंगले मतदारसंघात मागितली होती उमेदवारी। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। महानंदच्या 27 एकर जमिनीवर गुजरातचा डोळा, संजय राऊतांचा आरोप। महानंदचे कर्मचारी 5 महिन्यांपासून पगाराविना, राऊतांचा आरोप। महादेव कुसेकर एसटी महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक, शेखर चेन्नेंच्या निवृत्तीनंतर व्यवस्थापकीय संचालक पद रिक्त, शासनाकडून कुसेकर यांची पदावर नियुक्ती। जरांगे पाटलांच्या 6व्या टप्प्यातील दौरा सुरू, महादेवाचा अभिषेक करून दौऱ्याला सुरुवात, ग्रामस्थांकडून आपे गावात जरांगेंचं जंगी स्वागत। शिर्डीत जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचं पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून समर्थन। आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या विधानाचा अनंत परांजपेंकडून निषेध, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, परांजपेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते आक्रमक, आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करण्याची सर्वपक्षीयांची मागणी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी ॲक्शन मोडमध्ये, मल्लिकार्जुन खरगेंची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी तर नितीश कुमारांची निमंत्रकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता। सुषमा अंधारेंविरोधात मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा अंधारेंवर आरोप, अमन परदेशीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। शिवकालीन वास्तू शस्त्र संवर्धनासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना, वास्तूंची यादी दस्तऐवजीकरण करण्याची जबाबदारी समितीकडे। राज्यात कोरोनाचे 862 सक्रिय रुग्ण, नागरिकांना मास्क वापरण्याचे प्रशासनाचं आवाहन, राज्याच्या आरोग्य विभागाकडून नियमावली जारी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।